स्थानिक स्वराज्य शासन हा शेवटचा भाग आपल्याला सिलेबसचा आता पाहायचा आहे. स्थानिक स्वराज्य शासन आणि त्याच्याशी संबंधित 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती डिसेंबर 1992 मध्ये ज्या दोन्ही घटना दुरुस्त्या संमत झाल्या आणि त्यांची अंमलबजावणी कशी आणि कितपत झाली आहे हे सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. हा आपल्या सिलेबसमधला आता शेवटचा भाग आहे. हा चॅप्टरची चर्चा झाल्यानंतर एकूण सिलेबसचा आढावा आपण घेऊ, त्यामुळे तुम्हाला एक बर्ड्स आय व्ह्यू असं मिळेल. भारतीय राज्यघटनेचे भाग आपण अगदी सुरुवातीला पहिल्या चॅप्टरमध्ये हे पाहिलं होतं की पहिल्या भागामध्ये काय आहे तर भारतीय प्रदेशाचं वर्णन आहे. म्हणजे जे काही 28 राज्य आहेत आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. अलीकडेच त्याच्यामध्ये रचनेमध्ये 2019 मध्ये काही चेंजेस झाले. म्हणजे जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश करण्यात आला आणि त्याच्यानंतर लडाख या वेगळ्या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली, जम्मू काश्मीरचं विभाजन करून. म्हणजे एक राज्य कमी होऊन 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले आणि दमण, दीव आणि दादरा नगर हवेली हे दोन्ही एकत्र करण्यात आलं. म्हणजे एक केंद्रशासित प्रदेश कमी झाला, म्हणजे एकच केंद्रशासित प्रदेश वाढला आणि एक राज्य कमी झालं. तर 29 राज्य होती, त्याची 28 राज्य झालेली दिसतात आणि 8 केंद्रशासित प्रदेश झालेले दिसतात. म्हणजे 28 अधिक 8 असे 36 भाग भारताचे आहेत. एक होमवर्क म्हणून तुम्ही कोणकोणते 36 भाग आहेत त्याची यादी तयार करू शकता. तर हे भारताच्या प्रदेशाचं वर्णन पहिल्या भागामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये नागरिकत्वासंबंधीच्या तरतुदी आहेत. तिसऱ्या भागात आपण पाहिलं की 6 मूलभूत हक्क आहेत. स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक विशेष संरक्षणाचे म्हणजे रिट वगैरे याच्या संबंधाने ज्याच्या तरतुदी आहेत तो शेवटचा हक्क. संपत्तीचा हक्क 78 मध्ये 44व्या घटना दुरुस्तीने काढून टाकण्यात आला. तो पहिल्यांदा होता, म्हणजे पहिल्यांदा 7 मूलभूत हक्क होते, आता 6 आहेत. हे मुद्दाम मी थोडं एक प्रकारे रिव्हिजन तुमची घेतो आहे आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाच्या दृष्टीने तयारी पण करतो आहे. तर राज्याच्या धोरणाची मूलभूत मार्गदर्शक तत्व हा 4थ्या भागामध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. आयर्लंडच्या घटनेवरून ही तत्व घेतलेली आहेत आणि 4 मध्ये 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती, जी भारतीय राज्यघटनेची सगळ्यात मोठी घटना दुरुस्ती मानली जाते, त्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश घटनेमध्ये करण्यात आला. म्हणजे तुम्हाला अधिकार हवे आहेत तसे तुम्हाला कर्तव्य पण निभावायला हवी आहेत असं सरकारचं म्हणणं होतं आणि ते नंतरच्या सरकारांना सुद्धा पटलेलं दिसतं. आणीबाणीच्या काळामध्ये ही कर्तव्य घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली, पण त्यानंतरही ती आजपर्यंत टिकून आहे. अगदी आजही त्याचं कौतुक होताना दिसतं. त्याच्यानंतर 5व्या भागामध्ये केंद्र शासनासंबंधी किंवा संघ शासनासंबंधी तरतुदी आहेत. 6व्या भागामध्ये राज्य शासनांसंबंधी, घटक राज्यांच्या शासन व्यवस्थांसंबंधी तरतुदी आहेत. 7वा भाग हा वगळण्यात आलेला आहे. पूर्वी पार्ट ए, पार्ट बी, सी आणि डी 1956 पूर्वी भारताची अशी रचना होती. तर ही पार्ट बी स्टेट्स संबंधाने 7वा भाग, आता पार्ट बी स्टेट्सच रद्द झाल्यामुळे म्हणजे साधारणपणे ती संस्थानं होती, तर ही संस्थानं विलीन झाल्यामुळे याच्या संबंधीच्या तरतुदी घटनेत ठेवण्याची गरज राहिली नाही, त्यामुळे तो भाग वगळण्यात आला, रिपील म्हणतात त्याला. 8वा भाग संघराज्य क्षेत्रे किंवा केंद्रशासित प्रदेश यांच्या संबंधाने आहे. केंद्रशासित प्रदेश कोणकोणते हे आत्ताच थोडक्यात आपण मगाशी उल्लेख त्याचा केला. तर जम्मू आणि काश्मीर, लडाख,
हे 2 नवीन केंद्रशासित प्रदेश आहेत. त्याच्यानंतर चंदीगड हा शहर जे पंजाब आणि हरियाणा या दोन्हींची राजधानी आहे, पण ते केंद्रशासित आहे, म्हणजे ते कोणाच्याच ताब्यात नाही, ते केंद्राच्या ताब्यामध्ये आहे. त्याच्यानंतर भारताच्या भूमीच्या बाहेर असलेली जवळच असलेली बेटं, म्हणजे पश्चिमेच्या बाजूला असलेलं लक्षद्वीप बेट आणि पूर्वेच्या बाजूला असलेलं अंदमान आणि निकोबार हे 2 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यानंतर पुदुचेरी हा तामिळनाडूमधला भाग, त्याचे परत 2 तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी आणखीन आहेत. एक भाग त्याचा केरळाच्या जवळ पण आहे, तोही जनरल नॉलेजसाठी तयार करून ठेवा अभ्यास. तर पुदुचेरी, त्याच्यानंतर दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव हे सगळं एकत्र करण्यात आलेलं आहे. आणि दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. दिल्लीमध्ये केंद्र सरकार आणि केजरीवाल यांचं सरकार यांच्यामध्ये कसा संघर्ष चालू आहे ते तुम्ही बघितलंय. कोणी पोलिसांवर नियंत्रण ठेवायचं, म्हणजे केंद्राचं नियंत्रण की राज्याचं नियंत्रण. दिल्ली आणि पाँडिचेरी ही केंद्रशासित प्रदेश असले तरी त्यांना विधानसभा आहेत आणि त्यांना मुख्यमंत्री पण आहेत. तर हे त्यातलं पुन्हा आणखीन एक वैशिष्ट्य. तर या 8 केंद्रशासित प्रदेशांविषयी तरतुदी 8व्या भागामध्ये आहेत. त्याच्यानंतर 9व्या भागामध्ये पंचायती राज व्यवस्थेसंबंधाने तरतुदी आहेत. 9अ मध्ये नगरपालिका आणि 9ब मध्ये सहकारी संस्था. म्हणजे आज आपल्याला जे पाहायचं आहे ते घटनेच्या 9व्या भागामध्ये आहे. इथपर्यंत आपण सगळी घटना व्यवस्थित पाहिलेली आहे. फक्त राज्यांच्या विषयीच्या तरतुदी आपण या वर्षी पाहणार नाही आहे, कारण आपल्याला भारतीय राजकीय व्यवस्था पाहिजे, तर केंद्र शासनावरती आपला भर असणार आहे. तर राज्यांचा अभ्यास स्वतंत्रपणे वेगळ्या पेपरमध्ये नंतर केला जाईल, तो TYच्या लेवलला केला जातो. तर बाकीचे भाग आपण मागे त्याचा आढावा घेतलेला आहे की संघराज्य आणि घटक राज्य यांच्यामधले संबंध, वित्तीय संबंध, राजभाषा, आणीबाणी संबंधी तरतुदी, संविधानामध्ये सुधारणा म्हणजे घटना दुरुस्ती, ह्या सगळ्या एकूण 22 घटनेचे भाग आहेत. आपल्याला महत्त्वाचा मुद्दा पाहायचा आहे तो 9वा भाग, पंचायती संबंधी असलेल्या तरतुदी. हा जो 9वा भाग आहे तो 1992 मध्ये नव्याने घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला. आधी जो 9वा भाग होता तो वगळण्यात आलेला होता. तो मगाशी म्हटलं तसं पार्ट ABCD या स्टेट्स संबंधाने होता. त्याची गरज नसल्यामुळे तो वगळला होता. तर तिथे पंचायती संबंधीच्या तरतुदी नोंदवण्यात आलेल्या आहे. पंचायतींमध्ये अ आणि ब, नगरपालिका आणि सहकारी संस्था यांचा सुद्धा उल्लेख आहे. तर 1956 मध्ये मूळ भाग वगळला आणि मग कलम 243 ते कलम 243 ZT, म्हणजे 243 पासून मग पुढे 243 ABCD, मी अ ब क ड असं किंवा क ख ग घ असं भाषांतर करत बसत नाही, कारण ते फार किचकट होईल. आपण इंग्लिश घटनेचा रेफरन्स फक्त घेऊ. तर 243 ते 243 Z म्हणजे 27 झाली आणि पुन्हा ZA, ZB, ZC असं ZT पर्यंत म्हणजे 20 झाले. तर 20 अधिक 27 47 कलम ही पंचायतींसंबंधाने आहेत. 1992 मध्ये ही कलम ॲड करण्यात आली. त्याच्याबरोबर 11वी आणि 12वी अनुसूची सुद्धा वाढवण्यात आली आहे. म्हणजे मग पंचायतींनी कोणती कामं करायची त्याची सगळी यादी ह्या 11व्या आणि 12व्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेली आहे. 73व्या घटनादुरुस्तीने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्थानिक स्वराज्य शासनासंबंधी तरतुदी केल्या आणि 74व्या घटनादुरुस्तीमध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधी तरतुदी करण्यात आल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नेमकं काय? तर सत्तेचं भारतामध्ये आपण आता नेहमी सहसा प्रत्येक तासाच्या सुरुवातीला शासन, त्याचं विभाजन आपण पाहतो. कायदे मंडळ,
कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे कामांच्या दृष्टीने केलेलं विभाजन. आता आज आपल्याला पाहायचंय ते सत्तेचं प्रादेशिक विभाजन, म्हणजे संघराज्य व्यवस्था जी आपल्याकडे आहे तर प्रदेशाच्या पातळीवरती सत्तेचं विभाजन केलंय. संपूर्ण भारतात मिळून एक राष्ट्रीय शासन आहे, त्यालाच केंद्र सरकार किंवा संघ सरकार, संघ शासन असं आपण म्हणतो. म्हणजे त्याची सत्ता संपूर्ण भारताच्या भूमीवरती चालते. ते सार्वभौम शासन आहे भारताचं. भारत सरकार हे सार्वभौम सरकार आहे आणि भारताच्या भूमीमध्ये त्याचा शब्द अंतिम असतो. केंद्र सरकारने केलेला कायदा हा अंतिम असतो. असं जरी असलं तरी भारताचं वेगवेगळ्या घटक राज्यांमध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे. आपण मगाशी केंद्रशासित प्रदेशांची यादी पाहिली आणि राज्यांची नावं सुद्धा तुम्हाला माहिती आहेत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, केरळ, तेलंगणा, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश. तर ही सगळी 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर 28 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश यांच्या स्वतःच्या शासन व्यवस्था आहेत. तर ही राज्यांची शासन व्यवस्था झाली आणि त्याच्या खालोखाल प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर आणि शहराच्या पातळीवर स्थानिक स्वराज्य शासन संस्था आहेत. 2 प्रकारच्या असतात त्या. पहिली आहे ती शहरी, मग त्याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती असतात. आणि दुसरी आहे ती ग्रामीण, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद जिल्ह्याच्या पातळीवर, तालुका पंचायत समिती तालुक्याच्या पातळीवर आणि ग्रामपंचायत किंवा ग्रुप ग्रामपंचायत खेड्याच्या पातळीवर. तर प्रदेशांसारखं इथे कामाचं पण विभाजन होतं. म्हणजे कोणत्या सरकारने कोणतं काम करायचं हेही घटनेने नोंदवून ठेवलेलं आहे. आता उदाहरणार्थ संरक्षण, परराष्ट्र धोरण, चलन व्यवस्था हे केंद्र सरकारचे विषय आहेत. म्हणजे महाराष्ट्र शासनाचं वेगळं लष्कर आहे का? नाही आहे. कर्नाटकचं वेगळं लष्कर आहे का? वायुदल आहे का? नाविक दल आहे का? नाही आहे. महाराष्ट्रामध्ये वायुदलाचं एखादं केंद्र असेल, कर्नाटकमध्ये दुसरं असेल, हैदराबादमध्ये तिसरं असेल, प्रशिक्षण व्यवस्था हैदराबादमध्ये असेल. भारतभर भारतीय लष्कराची वेगवेगळी सेंटर्स आहेत. मग ट्रेनिंग सेंटर्स असतील, बाकीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी काही रचना तिथे केलेली असेल, पण ते सगळं भारताचं लष्कर असेल, त्या राज्यांचं नाही. बाह्य शत्रूंपासून संरक्षण हा विषय केंद्राचा आहे. त्याबरोबरच परराष्ट्र धोरण ठरवणे, पाकिस्तानशी काय धोरण असेल, अमेरिकेशी काय धोरण असेल, आंतरराष्ट्रीय संस्था, संयुक्त राष्ट्र असेल, आसियान असेल, सार्क असेल, तर त्यांच्याशी काय संबंध ठेवायचे, कसे ठेवायचे, हे केंद्र सरकार ठरवतं. चलन व्यवस्था, संपूर्ण भारतामध्ये एकाच प्रकारची चलन व्यवस्था आहे. एकाच प्रकारची नाणी आणि नोटा या चालतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं त्याच्यावरती शिक्का किंवा नाव असतं आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं चेअरमनची सही असते. प्रत्येक राज्याचं वेगळं चलन नाही आहे, त्यामुळे चलनाचा विषय केंद्राचा आहे. मग राज्यांनी काय करायचं? तर राज्य आपापली शिक्षण व्यवस्था ठरवतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बोर्ड जे आहे, अर्थात शिक्षण हा विषय आता दोघांचाही आहे. केंद्र शासनाच्या शाळा पण आहेत, केंद्रीय शाळा त्याला म्हणतो आपण. तर केंद्र शासनाच्या शाळा आणि राज्यांच्या शाळा वेगवेगळ्या आहेत. बोर्ड्स वेगवेगळे आहेत, सेंट्रल बोर्ड आणि स्टेट बोर्ड. तर दोन्ही आपापली स्वतंत्रपणे सिलेबस किंवा अभ्यासक्रम ठरवतात.
कर्नाटकचा अभ्यासक्रम वेगळा असेल, आंध्रमधला अभ्यासक्रम वेगळा असेल, तेलंगणामधला वेगळा, महाराष्ट्रातला वेगळा. तसंच अंतर्गत सुरक्षा हा विषय प्रत्येक राज्याचा विषय आहे. महाराष्ट्र पोलीस वेगळे, आंध्रचे पोलीस वेगळे, गुजरातचे पोलीस वेगळे, त्यांची भरती, त्यांच्या नोकरीचे सेवा शर्ती, पगार, त्यांनी करायचं काम, कामाच्या पद्धती सगळं प्रत्येक राज्याचं वेगळं आहे. एखाद्या ठिकाणी एखाद्या राज्यामध्ये दंगल झाली किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर राज्याच्या परवानगीशिवाय केंद्र शासन त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. करायचाच असेल तर राष्ट्रपती राजवट लागू करायला लागते आणि राष्ट्रपती राजवट लागू करून मग केंद्राला हस्तक्षेप करता येतो. पण जोपर्यंत जनतेने निवडून दिलेलं सरकार राज्यामध्ये सत्तेवर आहे तोपर्यंत केंद्राला हस्तक्षेप करता येत नाही. लष्कर पाठवता येत नाही किंवा केंद्रीय सुरक्षा दलं पाठवता येत नाहीत. तर अंतर्गत सुरक्षा हा ज्या त्या राज्याचा प्रश्न आहे. तर विक्री कर, आता विक्री कराचं महत्त्व कमी झालं व्हॅटमुळे, सेंट्रलाइज व्हॅटमुळे, पण हे राज्यांचे विषय आहेत. आता याच्या पलीकडे स्थानिक असे काही विषय असतात. पाणी पुरवठा उदाहरणार्थ, मग मुंबईचं पाणी पुरवठ्याची व्यवस्था ती वेगळ्या प्रकारे करावी लागेल, पुण्याची वेगळी असेल, सोलापूरची वेगळी, कोल्हापूरची आणखीन वेगळी असेल. आता याच्यामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासनाचाही काही प्रमाणात वाटा आहे. मोठी धरणं बांधणं, सिंचनाचे प्रकल्प राबवणं हे मोठ्या प्रमाणावरती केंद्र आणि राज्य शासन करत असतील. परंतु स्थानिक पातळीवर पाईपलाईन्स टाकणं, रस्ते बांधणं, घरापर्यंत नळाने पाणी पुरवठा करणं, मग ते पाण्याचं प्युरिफिकेशन आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या स्थानिक प्रशासनाला कराव्या लागतात. मालमत्तेचा कर, मग प्रत्येक बंगल्याचा आणि प्रत्येक घराचा मॅप किंवा रजिस्टर तुम्हाला महानगरपालिकेमध्ये मिळेल. आता कॉम्प्युटरायझेशन झाल्यामुळे ते खूप सोपं झालेलं आहे, पण पूर्वी मोठी मोठी रजिस्टर असायची आणि असे विभाग असायचे आणि त्या त्या विभागाचा एक क्लार्क ठरलेला असायचा आणि तोच 10-20 वर्ष तिथे असायचा. त्यामुळे त्या लोकांना त्याचा पूर्ण परिचय असायचा. आता कॉम्प्युटरायझेशनमुळे कुठल्याही भागाचं काम कोणीही करू शकतं, तर आता रचना सगळी वेगळी झालेली आहे. पण मग मालमत्ता कर, त्याच्यानंतर मग सांडपाण्याचं व्यवस्थापन, कचऱ्याचं व्यवस्थापन, मुंबई महानगरपालिका केवढ्या मोठ्या प्रमाणावर हे व्यवस्थापन करते ते तुम्ही पाहिलं असेल. मुंबईमध्ये तुम्ही राहता, मग आता त्याचं थोडंसं कॉन्ट्रॅक्ट स्वरूपामध्ये ते सुरू झालेलं आहे. खाजगीकरण थोड्या प्रमाणात त्याचं झालेलं दिसतं, पण हे सगळं स्थानिक पातळीवरती चालतं. ग्रामपंचायती सुद्धा मालमत्तेचा कर वसूल करतात. तर हे सगळे जे विषय आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे विषय असतात. आता इथे मला आपले गृहमंत्री म्हणून जे होते केंद्रीय पातळीवरती केंद्र शासनामध्ये, लातूरचे खासदार म्हणून निवडून जे जायचे, लोकसभेचे अध्यक्ष पण होते, शिवराज पाटील यांचं एक व्याख्यान, त्या व्याख्यानाच्या दरम्यान त्यांनी केलेली विधानं मला आठवतात की खासदारांनी कोणतं काम करावं. तर खासदार हे भारताचं प्रतिनिधित्व, भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व करतायत, म्हणजे लोकसभेमध्ये भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व. तर त्यांनी सांडपाणी व्यवस्थापन किंवा पाणी पुरवठा याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाहीये किंवा लोकांनी त्यांच्याकडे ह्या तक्रारी घेऊन जाऊ नये. त्याच्यासाठी नगरसेवक आहेत, त्याच्यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. तर हे स्थानिक पातळीवरचे स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी हे लोक आहेत. खासदार हे अखिल भारतीय पातळीवर त्यांनी विचार केला पाहिजे, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विचार केला पाहिजे, हा मुद्दा त्यांनी मांडलेला होता.
आता मूळ ही जी काही ग्राम स्वराज्याची संकल्पना आहे ती महात्मा गांधींची संकल्पना आहे. महात्मा गांधींना विलेज स्वराज म्हणजे खेड्यांचा किंवा स्वयंपूर्ण खेड्यांचा भारत हवा होता. केंद्र शासन, राज्य शासन, संसदीय व्यवस्था ह्या सगळ्या पद्धती त्यांना मान्य नव्हत्या. त्यांना साधी सोपी खेड्यांची रचना हवी होती. खेड्यांचा भारत, प्रत्येक खेड स्वयंपूर्ण असलं पाहिजे. मग प्रत्येक खेड्यामध्ये सगळ्या गोष्टी कशा मिळतील? महाराष्ट्रातल्या एखाद्या खेड्यामध्ये सफरचंद कशी मिळणार? महात्मा गांधींचं त्याला उत्तर होतं की तुमच्या गरजा कमी करा. तुमच्या स्थानिक तुमचं जे काही फळ आहे, कोकणामध्ये उदाहरणार्थ अल्फान्सो किंवा हापूस आंबा, तर तो काश्मीरमध्ये नाही उगवत. हां, तुम्ही कधी क्वचित गेलात काश्मीरला तर तुम्ही त्याचा सफरचंदाचा आनंद घ्या, तसं काश्मीरवाला जसं कोकणात येईल तर हापूस आंब्याचा आनंद घेईल. पण सफरचंद कोकणात आणायची आणि हापूस आंबा काश्मीरला न्यायचा ही गरजच नाही आहे. तुम्ही तुमच्या पुढे तुमच्याकडे जे मिळतं त्याच्यामध्ये समाधानी राहा. कमीत कमी गरजा तुमच्या करा, म्हणजे स्वयंपूर्ण व्हायला मदत होईल. तर असं स्वयंपूर्ण सर्वार्थानी खेडं आणि मग खेड्यांचं राज्य, खेड्यांचा देश, असं कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती. पण अर्थातच नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांना विरोध केला आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला, अर्थात त्यावेळेला लोकसंख्या 35-40 कोटी फक्त होती, आजच्या 1/3 म्हणायला लागेल, तरीसुद्धा ती मोठीच होती त्या मानाने, त्या काळाच्या मानाने. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला असं विलेज स्वराज वगैरे ज्या आदर्श संकल्पना आहेत त्याच्या साहाय्याने सर्व सेवा पुरवता येणार नाहीत, असा प्रॅक्टिकल विचार नेहरूंनी मांडला आणि मग महात्मा गांधींनी तो स्वीकारला आणि त्यांची ग्रामस्वराज्याची कल्पना सोडून दिली आणि संसदीय शासन पद्धती मग भारताने स्वीकारलेली दिसते. पण मग नंतर घटना लागू झाली. घटना लागू झाल्यानंतर 2 वर्षांनी कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, समूह किंवा सामूहिक विकास योजना सुरू करण्यात आली. आता ही समूह विकास योजना जी आहे ती गांधींची ग्रामस्वराज्याची संकल्पना डोळ्यापुढे ठेवून मांडलेली संकल्पना होती. गांधीवादी बराच काळ अशा काही योजनांचा पुरस्कार करत होते आणि असं काही करावं अशा सजेशन्स देत होते. त्याला प्रतिसाद म्हणून ही योजना जाहीर केलेली होती. तर भारताचं छोट्या छोट्या ब्लॉक्समध्ये विभाजन करण्यात आलं. गट असं म्हणतात त्याला. काही खेड्यांचा मिळून एक गट, आणि प्रत्येक गटावरती किंवा प्रत्येक ब्लॉकवरती एक BDO, तो BDO आजही आहे, त्याला ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असं म्हणतात, गट विकास अधिकारी. खेड्याच्या भाषेमध्ये बिडो असं त्याला म्हणतात. कथा कादंबऱ्यांमध्ये बिडो असा उल्लेख, बिडो म्हणजे BDO, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, गट विकास अधिकारी. तर हा गट विकास अधिकारी आणि त्याच्या हाताखाली काही सरकारी नोकर असणार आहेत, ग्रामसेवक असणार आहेत आणि ते ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या पातळीवरती विकासाची कामं राबवतील. तर ही समूह विकास योजना 2 ऑक्टोबर 1952 पासून सुरू झाली. 2 ऑक्टोबर अर्थातच गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही योजना सुरू करण्यात आली. आता ही समूह विकास योजना राबवली, 5 वर्ष होऊन गेली तरी त्याची फळं फारशी दिसेनात. म्हणजे त्याचा परिणाम जो व्हायला हवा होता तो दिसत नव्हता. ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास झालाय किंवा काही बदल झालाय असं चित्र भारतात कुठेही दिसत नव्हतं. मग हे असं का होतं याची चौकशी करण्यासाठी 1957 मध्ये बलवंतराय मेहता कमिटी, 1956च्या शेवटी ही समिती नेमली गेली. 57 मध्ये त्यांनी आपला अहवाल सादर केला आणि हे बलवंतराय मेहता
मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं, त्याच्यामुळे मग त्यांच्या नावाचा स्टॅम्प सुद्धा तयार करण्यात आलेला आहे. तुम्ही पोस्टाचे स्टॅम्प्स जमवणं, फिलॅटेली असं त्याला म्हणतात, फिलॅटेली क्लब्स असतात बरेचसे, तर स्टॅम्प्स जमवण्याचा प्रयत्न तुम्ही जरी केला, आता इंटरनेटवरती सोय आहे, म्हणजे प्रत्यक्ष जमवणं ही वेगळा भाग झाला, पण आता तुम्ही असं नेटवरून फोटोसुद्धा जमा करू शकता. भारतात इंडियन पोस्टनी भारतातल्या खूप मोठ्या लोकांचा गौरव केला. म्हणजे स्टॅम्प्स गोळा करून त्याच्या निमित्ताने जर माहिती गोळा करत गेलात तरी बरंचसं जनरल नॉलेज तुमचं वाढेल, चांगलं होईल, आणि स्पर्धा परीक्षांना तुम्हाला जर जायचं असेल तर त्याची मदत होईल. तर हे बलवंतराय मेहता त्यांच्या नावाने स्टॅम्प 2000 साली केलेला आहे भारत सरकारने. ते बलवंतराय मेहतांनी जो अहवाल दिला त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या शिफारसी केल्या. त्यांनी खूप सखोल अभ्यास त्या व्यवस्थेचा केला किंवा त्या योजनेचा केला, समूह विकास योजनेचा, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, CDP असं त्याला म्हणायचं. त्याचा उत्तम अभ्यास त्यांनी केला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार 52 ते 57 मध्ये या योजनेला यश आलं नाही. याचं कारण याच्यामध्ये जनतेचा सहभाग नव्हता. तुम्ही काय निर्माण केलं तर आणखीन एक प्रशासनाची लाईन तयार केली, एक प्रशासकीय रचना तयार केली, ऑफिसेस उघडली, टेबल्स आणले, फाईल्स आणल्या, आणि मग त्या टेबलांवरती बसून प्रशासनातले तेच कर्मचारी थोडंसं वेगळं काम करायचं आहे, वेगळं ऑफिस आहे, वेगळं पद आहे, कर्मचारी तेच आहेत. त्यांना कोणतंही वेगळं फारसं प्रशिक्षण दिलेलं नाही आहे, थोडंफार काही प्रशिक्षण दिलं असेल, पण ॲटिट्यूड त्यांचा तोच आहे. म्हणजे फाईल्स किंवा कागद रंगवणे किंवा त्याला कागदी घोडे नाचवणे असं मराठीमध्ये म्हण आहे. तो प्रकार झाला. मग त्याच्यामध्ये खेड्याच्या पातळीवर काम करायला फारसं कोणाला आवडत नाही, शहरामध्ये जायचं असतं. आता इथे खेड्यात जबरदस्तीने पाठवले गेलेले लोक, तर त्यांना त्याच्याविषयी काही माहिती नाही आणि त्या कामाविषयी फारसा काही उत्साह नाही, त्याच्यामुळे ते दुर्लक्ष करायचे आणि त्यांच्यावरती लक्ष देणारंही फारसं कोणी नव्हतं. त्यामुळे तो पैसा पण वाया गेला, भ्रष्टाचाराचे अनेक आरोप पण झाले, आणि जे फळ ग्रामीण जनतेला मिळायला हवं होतं, जी सत्ता ग्रामीण जनतेला मिळायला हवी होती, ती खऱ्या अर्थाने मिळालीच नाही. तर बलवंतराय मेहता कमिटीने असं सुचवलं की सत्तेचं खऱ्या अर्थाने विकेंद्रीकरण झालं पाहिजे, आणि त्यांनी एक प्लॅन दिला. त्यानुसार त्रिस्तरीय रचना, 3 टायर सिस्टीम असं त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषदा, तालुका पंचायत समिती आणि ग्रामपंचायती अशा 3 पातळ्यांवर 3 स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करा, प्रत्येकाच्या निवडणुका घ्या, आणि अर्थात बलवंतराय मेहता कमिटीने पंचायत समितीला केंद्र बनवलेलं होतं. तालुका पातळीवरची किंवा ब्लॉक पातळीवरची जी काही पंचायत समिती आहे, ब्लॉक म्हणजे महाराष्ट्रातल्या तालुक्याच्या बरोबर असते, काही खेड्यांचा समूह त्याला ब्लॉक म्हणतात. तर ब्लॉक पातळीवरती जी समिती आहे त्या समितीला या कमिटीने महत्त्व दिलेलं होतं आणि त्यांच्या मार्फत सगळे कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची. मग नव्याने पुन्हा हे बदल झाले, काही चेंजेस काही राज्यांनी केले, पण त्याच्यात सुद्धा सर्वांनी फारसा उत्साह दाखवला नाही. आता महाराष्ट्रामध्ये मात्र 1960 मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाली. तोपर्यंत महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वात नव्हतं. मुंबई, कर्नाटक आणि गुजरात असं एकत्रित मोठंच्या मोठं मुंबई राज्य होतं. त्याच्यानंतर 1956 मध्ये द्वैभाषिक मुंबई राज्य झालं, म्हणजे कर्नाटक स्वतंत्र झालं पण महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही एकत्रच राहिले. आणि शेवटी 1 मे 1960ला वेगळ्या महाराष्ट्राची, मुंबईसह आणि विदर्भ आणि मराठवाड्यांसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. अर्थात त्याच्यातही काही भाग कर्नाटकला गेले, उदाहरणार्थ बेळगाव, त्यानंतर डांग, नवसारी हे भाग गुजरातला गेले. तर ते दुःख मराठी माणसाला आहेच, आजही आहे.
आणि आजही बेळगावसाठी मुक्तीसंग्राम आहे, डांग नवसारीसाठी मधून अधून प्रयत्न होतात. पण अर्थात आता त्याच्यामध्ये बदल होण्याच्या आशा फारशा राहिलेल्या नाही, तो वेगळा विषय आहे. तर 1960 मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाली आणि महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर हे महाराष्ट्राचे दोन नेते यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्र स्थापन होण्याच्या आधी मुंबई राज्याचे तेच मुख्यमंत्री होते, दोघेही काँग्रेस पक्षाचे. तर महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्याचकडे पद आलं. वसंतराव नाईक सुरुवातीच्या काळामध्ये गृहमंत्री होते, त्याच्यानंतर ते 1964 पासून 1975 पर्यंत 11 वर्ष सतत कंटिन्युअस चीफ मिनिस्टरशिप त्यांच्याकडे होती. तर सगळ्यात मोठा काळ त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पद त्यांनी सांभाळलं आणि त्या काळामध्ये शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सुधारणा पण त्यांनी केली. तर त्यांचा जन्मदिवस 1 जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हरित क्रांतीचे प्रणेते असं त्यांना म्हटलं जातं. आता ही मुद्दाम जाहिरात मी इथे दिली आहे, ते पक्षाचा प्रचार करणं वगैरे हेतू नाही आहे. आदिती सुनील तटकरे म्हणजे वसंतराव नाईकांच्या नंतर सुनील तटकरे हे पुढच्या पिढीतले आणि त्यांच्या पुढच्या पिढीतले म्हणजे आदिती सुनील तटकरे. 2 पिढ्या होऊन गेल्या तरी यांचं नाव अजूनही तितकंच प्रभावी आहे. मी कित्येक लोकांच्याकडे पाहिलंय, त्यांच्या खिशामध्ये आपलं जे वॉलेट असतं त्या वॉलेटमध्ये त्यांचे फोटो मी पाहिलेले आहेत. कित्येक शेतकऱ्यांच्या खिशामध्ये अजूनही त्यांचे फोटो आहेत. म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीचा फोटो वगैरे आपण ठेवतो, आई वडील बायको भाऊ बहीण मुलं, पण यांचे पण फोटो मी काही जणांच्या वॉलेटमध्ये पाहिलेले आहेत. ते मुद्दाम मी तुम्हाला उल्लेख त्याच्यासाठी केला. ॲग्रोवन नावाचं सकाळचं कृषी विषयक असं एक नियतकालिक आहे, तर त्याच्यामध्ये पण त्यांचा उल्लेख आहे. शेती मोडली तर लोकशाही मोडेल. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री. 1 जुलै ही त्यांची जयंतीचा दिवस. वसंतराव नाईक हे मुळातले विदर्भातले पुसदचे, पण ते मुंबईमध्ये आले, मुंबईच्या संस्कृतीमध्ये रमले. सुटाबुटातले मुख्यमंत्री, ते चिरूट वगैरे पण ओढायचे, परंतु शेतीशी असलेला संबंध तो त्यांचा कधी तुटला नाही आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या शेतीमध्ये सुधारणा आणि हरित क्रांती त्यांनी घडवून आणली. पुन्हा थोडंसं मागे येऊया आपण. तर या वसंतराव नाईकांची एवढी विस्ताराने मी चर्चा केली, त्याचं कारण वसंतराव नाईक समिती नेमली गेलेली होती. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर 2 मोठ्या गोष्टी केल्या, ज्याचा फायदा काँग्रेस पक्षालाही झाला आणि महाराष्ट्र राज्यालाही झाला. त्या 2 मोठ्या गोष्टी म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंचायती राज व्यवस्था स्थापन करणं, ते उत्तम पद्धतीने स्थापन करणं आणि चालवणं, आणि दुसरी म्हणजे सहकारी चळवळ. आज तुम्हाला दिसेल घटनेच्या मगाशी आपण बघितलं ते 9व्या भागामध्ये पंचायतींविषयी वर्णन आहे. 9अ मध्ये नगरपालिका म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि 9ब मध्ये सहकारी संस्था. म्हणजे हे नेमकं ओळखण्याचं महत्त्व, नेमकं ओळखण्याचं कार्य यशवंतराव चव्हाणांनी केलेलं होतं. तर चव्हाणांनी नाईक समिती स्थापन केली महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर आणि त्यांना पंचायती राज व्यवस्थेविषयी अहवाल द्यायला सांगितलं. वसंतराव नाईकांनी महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला, महाराष्ट्राच्या विशेष परिस्थितीचा अभ्यास केला आणि महाराष्ट्रासाठी पुन्हा एक त्रिस्तरीय रचनाच सांगितली, पण त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेकडे महत्त्वाचं स्थान दिलं.
त्यामुळे महाराष्ट्रात वसंतराव नाईक समितीच्या शिफारसी स्वीकारल्या गेल्या आणि 62 पासून इथे पंचायती राज व्यवस्था अत्यंत उत्तम पद्धतीने राबवली गेलेली आहे. 62 सालापासून ते आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये पंचायती राज व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने, आज 34 जिल्हा परिषदा, 36 जिल्हे महाराष्ट्रात आहेत पण 34 जिल्हा परिषदा आहेत. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या दृष्टीने पुन्हा लक्षात घ्या, 36 जिल्हे आहेत परंतु जिल्हा परिषदा आहेत 34. याचं कारण 2 शहरी जिल्हे आहेत. कोणते शहरी जिल्हे? तर मुंबई आणि मुंबई उपनगर. ह्या 2 जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागच नाही आहे. जिथे शेती आहे, शेती हा मुख्य व्यवसाय आहे, असा ग्रामीण भागच नाही आहे. त्याच्यामुळे तिथे जिल्हा परिषदा, तालुका पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती असण्याचं कारणच नाही आहे. त्यामुळे जिल्हा परिषदा महाराष्ट्रामध्ये केवळ 34 आहेत. मुंबईमध्ये पण तालुके आहेत, कुर्ला, बोरिवली आणि अंधेरी असे मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये तालुके आहेत. मुंबई जिल्ह्यामध्ये तालुका पण नाही आहे. तर तालुके असले तरी खेडी इथे नाही आहेत. तर कांजूरगाव, भांडुपगाव किंवा मालवणी हे छोटी छोटी खेडी होती, पण त्या खेड्यांचा समावेश आता महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे तिथे ग्रामपंचायती स्थापन करण्याचा प्रश्नच येत नाही, पंचायत समित्या स्थापन करण्याचा प्रश्न येत नाही. तर तिथे जिल्हा परिषदा नाही आहेत. 34 जिल्हा परिषदा, 36 जिल्हे वसंतराव नाईक समितीच्या शिफारसींप्रमाणे रचना करण्यात आली. दर 5 वर्षांनी सहसा निवडणुका झालेल्या आहेत. पंचायत समित्यांना किंवा ग्रामपंचायतींना, जिल्हा परिषदांना फंड्स वेळेवरती देण्यात आले. त्याच्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं आणि त्यांनी स्वतंत्रपणे कार्य केलेलं दिसतं. आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं दिसतं. 1992 मध्ये नरसिंहराव सरकारने या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती नव्याने मांडली आणि महाराष्ट्राचं जे मॉडेल आहे त्याचा आधार घेऊन ह्या घटना दुरुस्त्या तयार करण्यात आलेल्या होत्या आणि ह्या मॉडेलचाच सगळीकडे पुरस्कार करण्यात आला. महाराष्ट्राचं मॉडेल म्हणजे वसंतराव नाईकांनी सुचवलेली त्रिस्तरीय रचना, ज्याच्यामध्ये जिल्हा परिषदेला केंद्र मानण्यात आलेलं होतं आणि पंचायत समित्यांना कमीत कमी जबाबदारी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपवलेली होती. तर तीच व्यवस्था घटना दुरुस्तीने भारतभर लागू करण्यात आली. प्रत्येक राज्यासाठी ती सक्तीची करण्यात आली. तर हे करण्यामागे महत्त्वाचं जे व्यक्तिमत्व होतं ते भारताचे पंतप्रधान नरसिंह राव. जाता जाता आपण त्यांच्याबद्दलही थोडक्यात चर्चा करू. नरसिंहरावांच्या काळामध्ये नरसिंहराव पंतप्रधान झाले ते विचित्र परिस्थितीमध्ये, म्हणजे राजीव गांधींची हत्या झाली आणि त्याच्यानंतर 91 सालामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेसला फारसं बहुमत मिळालं नाही आणि त्या स्थितीमध्ये नरसिंहराव सत्तेमध्ये आलेले होते. त्यांना कसं बसं काँग्रेसची सत्ता टिकवता आली. तर त्यांच्याच काळामध्ये बाबरी मशीद प्रकरण 1992 मध्ये झालं. मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या मोठ्या प्रमाणावरती. त्याच काळामध्ये त्यांनी 1991 पासून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवलेला होता. उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण, LPG ज्याला आपण म्हणतो ती प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली होती. त्याच्यामुळे पुष्कळ क्रांतिकारक बदल त्यांनी केले. त्यातलाच एक महत्त्वाचा बदल तो म्हणजे 1992 साली केलेल्या 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्त्या. त्यांची बायोग्राफी अतिशय
प्रसिद्ध आणि गाजलेली विनय सीतापती यांनी लिहिलेली हाफ लायन नरसिंह. नरसिंह हे हिंदू पुराणामधलं दैवत. नर आणि सिंह, अर्धा पुरुष आणि अर्धा सिंह असं ते दैवत नरसिंह, म्हणून हाफ लायन असा शब्द त्यांनी त्याला वापरला आहे. आणि त्याच्या पलीकडे बरंच वर्णन त्यांचं त्याच्या पुस्तकामध्ये केलं गेलेलं आहे. त्याची किंडल एडिशन ती पण खूप स्वस्तामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही इथे बघू शकता 320 रुपयाला किंडल एडिशन आहे त्याची. आणि किंडल हे वेगळं एक इन्स्ट्रुमेंट आहे, डिव्हाइस आहे की ज्याच्यावरती तुम्ही पुस्तकं वाचू शकता. त्याच्याविषयी अधिक माहिती तुम्ही शोधू शकता. तर कंटेंट्स बघा या पुस्तकाचे. हाफ बर्न्ड बॉडी. आता याच्याविषयी मी जास्त बोलत नाही कारण तो परत वादाचा विषय होऊ शकतो. तर तुम्ही जरूर हे वाचा. म्हणजे आंध्रमधले हे एक सोशलिस्ट म्हणून पुढे आले 1921 ते 71 या काळामध्ये. त्यानंतर 71 ते 73 मध्ये चीफ मिनिस्टर झाले. 73 ते 74 त्यांना कोणीच वाली उरलं नाही. 75 पासून 91 पर्यंत दिल्ली दरबारामध्ये ते होते. आणि मग मॉन्क टू मोनार्क, म्हणजे ते काही काळ साधू वगैरे होण्याचा विचार पण करत होते, पण तिथून ते थेट पंतप्रधान झाले. आणि मग 91 ते 96 या काळामध्ये त्यांनी अर्थव्यवस्था सुधारली. रेस्क्युइंग द इकॉनॉमी अँड ग्रोईंग द इकॉनॉमी. कल्याणकारी राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न पण त्यांनी केला. पार्टी पण सुधारण्याचा प्रयत्न केला. गांधी घराण्याशी त्यांचा संघर्ष काही काळ झाला. आणि मग बाबरी मस्जिद आणि मग नंतर लुक ईस्ट आणि लुक वेस्ट ह्या पॉलिसीज परराष्ट्र धोरणासंबंधीच्या, त्याच्यानंतर अणु ऊर्जेसंबंधीचं किंवा अण्वस्त्रांसंबंधीचं धोरण त्यांचं, या सगळ्याची चर्चा, सखोल चर्चा या पुस्तकामध्ये आहे. 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीविषयी थेट चर्चा नसली तरी काही उल्लेख त्यांचे आहेत. पण त्यांच्या पुढाकाराने, त्यांच्या नेतृत्वाखाली या 73व्या 74व्या घटना दुरुस्तीला आकार देण्यात आला. आता त्यांचंच पुस्तक, तेच पुस्तक थोडंसं वेगळं टायटल आणि वेगळं चित्र वापरून, फोटो वापरून वेगळी एडिशन आहे, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेली, त्यामुळे वेगळं आहे, पण कंटेंट तोच आहे. संजय बारू, हाऊ PV नरसिंहराव मेड हिस्ट्री 1991. तर 91 ते 96 हा त्यांचा काळ होता आणि त्या काळामध्ये त्यांनी खरोखर अनेक अर्थांनी इतिहास घडवला. कॉम्प्युटरायझेशन ज्या वेळेला झालं मागच्या दशकामध्ये, त्यावेळेला कॉम्प्युटर एक्सपर्ट म्हणून जे समजले जायचे त्यांना स्वतःला फारसं काही माहिती नव्हतं, पण त्यांनी सिंगापूरवरनं कॉम्प्युटर मागवला. त्यांच्या या चरित्रामध्येच त्याचा उल्लेख आहे सगळा. आणि ते कॉम्प्युटर शिकले आणि नंतर ते त्यांच्या नोट्स कॉम्प्युटरवरती काढायला लागले. विनय सीतापती यांनी असं लिहिलं आहे की त्यांच्या कॉम्प्युटरवरच्या नोट्सचा बायोग्राफी लिहिताना मला बराच उपयोग झाला. म्हणजे ते कागदावरती लिहित नव्हते, तर ते आधीच पुढे गेलेले होते. म्हणजे वयाने ज्येष्ठ असले तरी शिकण्याचं जे काही तरुणाचं लक्षण ज्याला म्हणतात ते त्यांच्यामध्ये होतं. तर या नरसिंहरावांच्या पुढाकारांनी 1992 मध्ये 73 आणि 74वी घटना दुरुस्ती करण्यात आली. तर या घटना दुरुस्तीनुसार मगाशी आपण पाहिलं तसं कोणकोणती कलमं ॲड केली आहेत. 9वा भाग ॲड केला म्युन्सिपाल्टीजसाठी, पंचायतींसाठी आणि सहकारी संस्थांसाठी. 47 आर्टिकल्स वेगवेगळे ॲड केले आहेत आणि 2 अनुसूची ॲड केलेल्या आहेत. जे पुन्हा थोडंसं ह्याचा सारांश जर पाहायचा असेल, 73rd and 74th constitutional amendments were passed by Parliament in December 1992. Through these amendments, local self-governance was introduced in rural and urban India. The acts came into force as the Constitution 73rd Amendment Act 1992
on April 24, 1993 and a Constitution 74th Amendment Act 1992 on June 1st, 1993. म्हणजे एप्रिल आणि जून 1993 मध्ये हे दोन्ही कायदे लागू झाले. These amendments added two new parts to the Constitution, namely 73rd Amendment added Part 9 titled the Panchayats and 74th Amendment added Part 9A titled the Municipalities. The local bodies, panchayats and municipalities came under Part 9 and 9A of the Constitution after 43 years of India becoming a republic. आणि या आर्टिकलची लिंक मी तुम्हाला देतो, हे विस्ताराने वाचून पहा. आता याची अंमलबजावणी कशी झाली आहे तर महाराष्ट्रामध्ये रूरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डिपार्टमेंट यांच्यातर्फे एक पब्लिकेशन मला मिळालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी फोटोंसहित सर्व गोष्टी याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. रूरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीला 20 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने म्हणजे 1992 ते 2002 आणि 2012 तर 2012 मध्ये केलेलं हे पब्लिकेशन आहे. 2013 मध्ये 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते या 20 वर्षामध्ये काय काय साध्य केलं त्याचं वर्णन सगळं तुम्हाला या छोट्याशा पब्लिकेशनमध्ये मिळेल. 2013 मध्ये पब्लिश झालेलं हे गव्हर्नमेंटचं छोटीशी ही पुस्तिका आहे. सगळे मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांची प्रस्तावना त्याला आहे. ती महाराष्ट्र शासनाच्या पुस्तक प्रकाशनाची ती पद्धत आहे. तर त्याप्रमाणे सगळ्यांचे प्रास्ताविक तुम्हाला इथे दिसतात. आता महाराष्ट्र ॲट ए ग्लान्स, जॉग्राफिकल एरिया 3,08,000 स्क्वेअर किलोमीटर, त्यापैकी 2,85,000 स्क्वेअर किलोमीटर हा ग्रामीण भाग आहे. आता यातलाच शहरी आणि ग्रामीण मिळून 62,000 स्क्वेअर किलोमीटर हा भाग शेती जंगलाचा आहे. म्हणजे मुख्य भाग ग्रामीण भागाच्या जवळचाच असणार आहे सगळा. रिव्हर आणि वॉटर बॉडीज, नद्या आणि पाण्याचं क्षेत्र 30,000 स्क्वेअर किलोमीटरवरती पसरलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. याची ॲडिशन करायला जाऊ नका, हे एकत्रितपणे आकडे दिलेले आहेत. ॲग्रिकल्चर इन्क्लुडिंग ग्रेझिंग अँड बॅरन लँड, म्हणजे शेतीमध्ये बंजर जमीन ज्याला म्हणतो आपण, जिथे काही उगवत नाही अशी बॅरन लँड, आणि ग्रेझिंग म्हणजे चराई क्षेत्र ज्याला म्हणतो ते 1,75,000 स्क्वेअर किलोमीटर आहे. आणि विलेज गावठाण एरियाज इन्क्लुडिंग वाडी वस्ती पाडाच 18,000 स्क्वेअर किलोमीटर आहे. म्हणजे महाराष्ट्राची रचना साधारणपणे कशी आहे तर ग्रामीण भाग महाराष्ट्रामध्ये 3,08,000 स्क्वेअर किलोमीटर पैकी 2,85,000 स्क्वेअर किलोमीटर आहे. म्हणजे एवढी 36 जिल्हे, तर त्याच्यामध्ये शहरं अनेक आहेत, 36पेक्षा जास्त आहेत. म्हणजे काही तालुक्याची ठिकाणं हे मोठं शहरं म्हणून विकसित झालेली आहेत. उदाहरणार्थ प्रवरानगर असेल किंवा सोलापूर जिल्ह्यामधलं अकलूज नावाचं खेडेगाव असेल किंवा तुळजापूर, पंढरपूर याच्यासारखी तीर्थक्षेत्र असतील तर ती मोठी शहरं म्हणून विकसित झालेली आहेत. तर ही सगळी शहरं गृहीत धरून सुद्धा 2,85,000 स्क्वेअर किलोमीटरचा ग्रामीण भाग महाराष्ट्रामध्ये अजूनही आहे. तर पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना जिल्हा परिषदा किती आहेत? आता इथे पालघरचा उल्लेख नसल्यामुळे 33 हा आकडा आहे. पंचायत समिती साधारणपणे एवढ्याच असतील, कारण त्याच्यामध्ये फरक, जिल्हा जरी वेगळा झाला तरी पंचायत समित्यांमध्ये फरक होण्याचा फारसा प्रश्न येत नाही. तेच तालुके दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जातात एवढंच. तर ग्रामपंचायती साधारणपणे एवढ्या आहेत 27,000. रेव्हेन्यू व्हिलेजेस किती आहेत तर 41,095. 41,095.
म्हणजे ग्रुप ग्रामपंचायती बऱ्याच ठिकाणी आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे 3-4 खेड्यांचे मिळून एक ग्रामपंचायत. आणि टोटल पॉप्युलेशन 2011च्या आकडेवारीप्रमाणे 11.16 कोटी, त्यापैकी रुरल 6 कोटी आहे, रुरल फॅमिलीज 1.30 कोटी आहेत आणि रुरल हाऊसेस 1.05 कोटी. बिलो पॉवर्टी फॅमिलीज किती आहेत हे सर्व इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला मिळेल. हे सविस्तर व्यवस्थित वाचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी क्रोनॉलॉजी मिळेल. आणि काही फोटोज आहेत ते आपण आता बघूया. फक्त एकूण जिल्हा परिषदामध्ये 1955 मेंबर्स आहेत. म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण कसं झालं त्याचा अगदी इथे आकडेवारी स्पष्टपणे मिळते आहे. त्यापैकी 978 स्त्रिया आहेत, म्हणजे जवळपास 50%. पंचायत समित्यांमध्ये 3910 सदस्य आहेत, त्यापैकी 1955 हे स्त्रिया आहेत. म्हणजे 50पेक्षा जास्त, 50च्या आसपास साधारणपणे प्रमाण तुम्हाला दिसतं. ग्रामपंचायतींमध्ये सर्वात अधिक सदस्य आहेत, कारण ग्रामपंचायतीची संख्या पण जास्त आहे. 1,90,691, त्यापैकी 98,669 स्त्रिया आहेत. म्हणजे 1,90,000 प्लस हे 3,000, 1,000, म्हणजे जवळपास 1,95,000 लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलेलं आहे. म्हणजे जे 288 आमदार आहेत आणि 78 विधान परिषदेचे आमदार, त्याच्या पलीकडे एवढ्या सगळ्या 1,95,000, एरवी या सगळ्यांना सत्तेमध्ये सहभागी होता आलं नसतं. याच्या पलीकडे सहकारी संस्था आहेत. या सहकारी संस्थांमध्ये जवळपास लाखाच्या आसपास तरी संख्या निश्चितपणे असणार आहे. तर एवढ्या सगळ्या लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेता आलं आहे आणि डिसेंट्रलायझेशन तुम्हाला झालेलं दिसतं. ऑफिसर्स किती आहेत वगैरे हा प्रशासकीय भाग झाला. आणि मग रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट काय काय करतं, इनिशिएटिव्ज त्यांनी काय काय घेतले आहेत त्याचं वर्णन इथे आहे. आरोग्याच्या संबंधाने योजना किंवा पॉलिटिकल एम्पॉवरमेंट ऑफ रुरल वुमन, ग्राम विकास आणि जलसंधारण विभाग, पंचायत महिला शक्ती अभियान. तर एवढ्या सगळ्या लोकांच्या पर्यंत, स्त्रियांच्या पर्यंत जागृती त्यांची झालेली तुम्हाला याच्यातून दिसते. फ्री आणि फेअर इलेक्शन्स, पंचायतींचे इलेक्शन्स हे महाराष्ट्राचं जे वेगळा निवडणूक आयोग आहे तो घेतो. महाराष्ट्राचा वेगळा आणि भारताचा वेगळा. हे काही फोटो आहेत की ज्याच्यामध्ये ई पंचायतींची व्यवस्था सुरू झालेली दिसते आहे. इम्प्लिमेंटेशनचा भाग जो आहे तो इथे आपण थोडक्यात बघतो आहोत. तर कॉम्प्युटर किती जिल्हा परिषदांमध्ये आहे आणि किती तालुका पंचायत समित्यांमध्ये आहे त्याची सगळी आकडेवारी इथे दिलेली आहे. शाळा कशा आहेत, त्याच्यात इको व्हिलेजेस कशी उभी केलेली आहेत, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, इको व्हिलेज म्हणजे पर्यावरणाच्या जवळ जाणारी जीवन पद्धती, त्याच्या संबंधाने काही फोटो इथे दिलेले दिसत आहेत. पारितोषिकं पंचायत संस्थांना त्यांच्या कार्याबद्दल दिली जातात, प्रोत्साहन मिळावं चांगल्या कामासाठी म्हणून. हे आणखीन काही निवडणुकांसंबंधीचे फोटो आहेत. हे रुरल आयडॉल्स, कोणाला किती बक्षीस मिळालं, अपंगांसाठीच्या योजना. तर हा सगळा झाला 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीच्या अंमलबजावणीचा भाग. तर ही पुस्तिका वाचा, म्हणजे तुम्हाला अंमलबजावणी किती
चांगल्या प्रकारे केली आहे ते सरकारी दृष्टिकोनातून कळेल. अर्थात याला टीकात्मक वर्णन पण बरंच आपल्याला करता येईल, पण आत्ता आपण इथेच थांबू. पुन्हा नंतर याची टीकात्मक बाजू आपण समजावून घेऊ.